आता त्यांनी दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स इज अ इव्हन फंक्शन. मग इव्हन फंक्शन काय आहे? एफ ऑफ मायनस एक्स इज एफ ऑफ एक्स. आणि ऑड फंक्शन काय आहे? जी ऑफ मायनस एक्स इज मायनस जी ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. बघा, दोन इक्वेशन तयार झालेले आहेत. थोडी 10वीची आठवण झाली असेल तुम्हाला. 10वीला लिनियर इक्वेशन जे आपण सॉल्व्ह करायचो त्यासाठी असेच दोन इक्वेशन यायचे, फक्त तिथे एक्स वाय असायचं. आता हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आपल्याला. बघा, ऍड केले, एमसीक्यू आहे, सगळं लिहिण्याची गरज नाहीये. जर आपण ऍडिंग केले तर हे दोन कॅन्सल. ट्वाइस एफ ऑफ एक्स इज ई रेस टू मायनस एक्स प्लस ई रेस टू एक्स. म्हणजेच एफ ऑफ एक्स येईल ई रेस टू मायनस एक्स प्लस ई रेस टू एक्स अपॉन 2. नाव फाइंड आउट एफ डॅश एक्स. हाफ द कॉन्स्टंट आहे. ई रेस टू मायनस एक्स ई रेस टू मायनस एक्स इंटू मायनस 1 प्लस ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स. आणि आता त्यांनी आपल्याला एफ डॅश ऑफ 1 विचारलेलं आहे. सो हाफ मायनस ई रेस टू मायनस 1 प्लस ई रेस टू 1 दॅट इज हाफ. ई पुढे लिहिला मायनस 1 बाय ई. सो ऑप्शन मिळालं आपल्याला इथेच पुढे लिहिण्याची काही गरज नाही आपल्याला. सो आन्सर मिळालं ऑप्शन नंबर सी. शॉर्टकट आवडला असेल तर लाईक तर करूनच जा आणि खूप शेअर करा, खूप ठिकाणी शेअर करा, म्हणजे तुमच्यासोबत बाकीच्यांचा पण फायदा होईल.